सर्वात उंच शिखर कोणतं आहे? एकदम सोपा प्रश्न आणि एकदम आय-एम-पी प्रश्न आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस पेपरला विचारलेला आहे. सर्वांचा पाठ असला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई. मित्रांनो आपण या ठिकाणी टोटल 100 प्रश्न पाहणार आहोत. 100 प्रश्न आपल्या या ठिकाणी खूप महत्त्वाचे असणार आहे पहा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, की जे काही आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर लवकरच पेपरसुद्धा होणार आहे. लवकरच हॉल तिकीट उपलब्ध होतील. परंतु आपण तयार आहेत का नाही हे आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे पहा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. कारण की हा पेपर आपल्या जिंदगीमधला सर्वात बेस्ट पेपर आहे, असं समजून तुम्ही या ठिकाणी पेपर द्या. नक्की यश तुमचं 100% पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जीव तोडून अभ्यास करा. नक्की आपल्याला ही पदवी, नक्की आपल्याला ही नोकरी भेटणार आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सेपरेट पहा आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? जे व्हिडिओचं नाव दिसते आदिवासी विभाग त्यावर टच करा. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. त्या ठिकाणी डायरेक्ट लिहिलं आहे की ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक. आणि मित्रांनो आता बघा वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण फक्त ₹249 पहा PDF या ठिकाणी तयार केलेली पहा. योग्य दिशेने अभ्यास करा. नक्की यश आपले पहा. ₹249 मध्ये सर्व विषय मिळणार आहेत. जेवढे अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत पहा ऑफिशियल जाहिरातीमध्ये, तेवढे पण विषय मी तुम्हाला ₹249 देणार आहे पहा. लवकरात लवकर घ्या. रात्रंदिवस तुम्ही जर PDF वाचली तर नक्की यश आपल्याचे पहा. यामध्ये सगळे प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत. ₹249 तुम्हाला जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर दिसतो या ठिकाणी 9325230840 या नंबरला तुम्ही पेमेंट करायचं आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे या ठिकाणी प्रश्न पाठवून देईल. PDF नोट्स पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ वाया घालू नका. आत्ता जर PDF घेतली तर हॉल तिकीट येऊस तर तुमची 2-3 वेळेस रिव्हिजन होईल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. चला जास्त काही सांगत नाही. पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहा. आता सर्वांनी याचं उत्तर दिलं असेल कळसुबाई. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्रामधली सर्वात लांब नदी कोणती आहे? सर्वात लांब नदी विचारली महाराष्ट्रामधली तर कोणती मित्रांनो? गोदावरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जातं? द्या उत्तर. तर मित्रांनो दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? तर गोदावरी नदीला ओळखलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील कृष्णा नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी झाला आहे? सांगा उत्तर. कृष्णा नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आहे पहा. महाराष्ट्रामधली काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? कोणती काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे सांगा. तर कापूस मित्रांनो काळ्या मृदेला बघा रेगुर मृदा म्हणून सुद्धा ओळखली जाते. ही काळी कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखली जाते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोकण किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे? कोणती कोकण किनारपट्टी? सांगा पटकन. कोकण किनारपट्टी ही अरबी समुद्रालगत आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी अरबी समुद्र. ताडोबा हा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ताडोबा कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूरमध्ये ताडोबा आपल्याला पाहायला मिळतं. लोणार सरोवर हे कोणत्या प्रकारचं आहे? सांगा. लोणार सरोवर हे मित्रांनो कोणत्या प्रकारचं सरोवर आहे? तर हे उल्कापातामुळं निर्माण झालेलं सरोवर आहे पहा. उल्कापात म्हणजे उलथापालथ नाही तर आकाशामधून एक मोठा दगड पडला त्याच्यापासून तयार झाले. सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव काय आहे? तर सह्याद्री पर्वतरांगेला दुसरं नाव आहे मित्रांनो पश्चिम घाट. लक्षात ठेवा. पश्चिम घाट याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील सर्वाधिक पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो? तर कोकणामध्ये मित्रांनो सर्वात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? कोकण. जायकवाडी धरण मित्रांनो कोणत्या नदीवरती बांधलेलं आहे? कोणतं? जायकवाडी धरण. सांगा पटकन. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गोदावरी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा. गोदावरी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑस विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा.
त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. ऑरेंज सिटी म्हणून कोणतं शहर प्रसिद्ध आहे? ऑरेंज सिटी. तर नागपूरला मित्रांनो काय म्हणतात? ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं पहा. कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सांगा कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोयना धरण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? सांगा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मित्रांनो हे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक बी मुंबई. पुढचा प्रश्न मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती? 6. महाराष्ट्रामधील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे? सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे? तर मुंबई उपनगर मित्रांनो सर्वात जास्त साक्षर आहे पहा. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर उत्तर भागामध्ये पहा. कोणते शहर मित्रांनो द्राक्षे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सांगा. द्राक्षे उत्पादनासाठी तर नाशिक मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे. कोणतं? नाशिक. पुढचा प्रश्न मित्रांनो की रत्नागिरी जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? कोणता? रत्नागिरी जिल्हा मित्रांनो कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर हापूस आंबा. ऑप्शन क्रमांक डी हापूस आंबा. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्वेला लक्षात घ्या मित्रांनो कोणतं राज्य आहे? तर छत्तीसगड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी छत्तीसगड. व्याघ्र प्रकल्प मित्रांनो कोणत्या भागामध्ये आहे? सांगा. पेच व्याघ्र प्रकल्प तर हा विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक ए विदर्भ. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील प्रमुख समुद्र किनारी जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख समुद्र किनारी जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग आपलं याचं बरोबर उत्तर आहे. कोणता आहे? सिंधुदुर्ग. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केळी उत्पादन हे कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं? तर सर्वात जास्त केळी उत्पादन मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जळगावमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं पहा. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध माथेरान हे काय आहे? तर प्रसिद्ध माथेरान मित्रांनो काय आहे? तर थंड हवेचं ठिकाणी. ऑप्शन क्रमांक सी थंड हवेचं ठिकाण. तापी नदी महाराष्ट्राच्या कोणत्या भागामधून वाहते? कोणती? तापी नदी तर खानदेशमधून. ऑप्शन क्रमांक बी खानदेश आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणती? अजिंठा लेणी तर छत्रपती संभाजीनगर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. अरबी समुद्राला मिळणारी महाराष्ट्रामधली प्रमुख नदी कोणती आहे? तर तापी नदी मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मुंबई आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे मित्रांनो 1 मे 1960ला आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली पहा. कधी? 1 मे 1960ला. महाराष्ट्रामधील प्रमुख पठार कोणता आहे? तर आपल्या महाराष्ट्रामधलं प्रमुख पठार आहे पहा. सर्वांनी लक्षात घ्या. ऑप्शन्स क्रमांक ए दख्खन पठार. लक्षात ठेवा दख्खन पठार. मुंबई बंदर हे कोणत्या किनाऱ्यावरती आहे? कोणतं आहे पहा. मुंबई बंदर हे कोणत्या किनाऱ्यावरती आहे? तर ऑप्शन क्रमांक सी कोकण किनाऱ्यावरती पहा. महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे पहा. ऑप्शन क्रमांक बी ठाणे. नेक्स्ट आहे पहा. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी पहा. वैनगंगा नदी ही कोणत्या प्रदेशात वाहते? कोणती? वैनगंगा नदी तर विदर्भ. ऑप्शन क्रमांक बी विदर्भ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की पुणे जिल्ह्यामधील प्रसिद्ध धरण कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे खडकवासला धरण मित्रांनो काय पहा पुण्यातील प्रसिद्ध धरण आहे पहा. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध भंडारदरा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बी अहिल्यानगर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील नंदुरमधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर नंदुरमधमेश्वर मित्रांनो हे नाशिकमध्ये पहा, न लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहा. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची पर्वतरांग कोणती आहे? तर सर्वात महत्त्वाची पर्वतरांग आहे पहा, ऑप्शन क्रमांक बी सह्याद्री. पुढचा प्रश्न मित्रांनो, तापी नदी ही कोणत्या दिशेने वाहते? तर तापी नदी मित्रांनो पूर्व ते पश्चिम या दिशेने वाहते पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधलं प्रमुख खनिज कोणतं आहे? तर प्रमुख खनिज जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे? तर कोळसा आहे पहा, ऑप्शन क्रमांक बी कोळसा. महाराष्ट्रामधले प्रमुख नदी खोरं कोणतं आहे? तर गोदावरी, कृष्णा, तापी हे सगळे मित्रांनो महत्त्वाचे आहेत पहा. समजलं? वरील सर्व योग्य आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहेत? सर्वात जास्त पवन ऊर्जा प्रकल्प हे कोणत्या ठिकाणी? तर साताऱ्यामध्ये पहा, ऑप्शन क्रमांक ए सातारा. महाराष्ट्रातील कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? काय? कापूस संशोधन केंद्र. तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए नागपूर आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये लाल माती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते? तर मित्रांनो, लाल माती कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? कोकणामध्ये. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त डाळिंब उत्पादन हे कोणत्या जिल्ह्यात होतं? तर डाळिंब उत्पादन हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सोलापूरमध्ये डाळिंबाचं उत्पादन होतं पहा. महाराष्ट्रामध्ये प्रमुख पर्यटन स्थळ एलिफंटा लेणी कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक ए रायगड आपलं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधली प्रमुख नदी प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गोदावरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर ऐतिहासिक राजधानी ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पिशीचा शोध कोणी लावला? मित्रांनो पिशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुकने पिशीचा शोध लावलेला आहे पहा. रक्ताला जो काही लाल रंग आहे मित्रांनो, हा कोणामुळे येतो? सांगा पटकन. रक्ताला. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हिमोग्लोबिन आपलं याचं बरोबर उत्तर आहे काय? हिमोग्लोबिन. व सीची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? तर जीवनसत्व सीची कमतरता झाल्यास स्कर्वी हा रोग होतो मित्रांनो. कोणता? स्कर्वी. हिरव्या पानातील हरितद्रव्याला काय म्हणतात? तर क्लोरोफिल असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक ए क्लोरोफिल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की मानवामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? गुणसूत्र किती असतात? तर लक्षात घ्या मित्रांनो, 46 गुणसूत्र असतात पहा. जोड्या किती असतात? कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. 100 पैकी किती प्रश्न बरोबर येतात मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचे आपल्याला. शरीराचे नियंत्रण केंद्र कोणतं आहे? शरीराचं नियंत्रण केंद्र कोणतं आहे सांगा? तर मेंदू. ऑप्शन क्रमांक सी मेंदू. रक्त गोठण्यासाठी करणारं घटक कोणता आहे? बघा, रक्त गोठण्यासाठी प्लेटलेट्स याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानवाचे श्वसनांग कोणतं आहे? तर फुफ्फुस मित्रांनो मानवाचं काय? श्वसनांग आहे पहा. रक्तामधील पांढऱ्या पेशींना काय म्हटलं जातं? तर रक्तातील पांढऱ्या पेशींना मित्रांनो WBC. लक्षात ठेवा मित्रांनो, काय म्हटलं जातं? WBC. सर्वात मोठी ग्रंथी कोणती पहा? यकृत मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. जीवनसत्व डी ची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? तर मित्रांनो कोणता होतो? रिकेट्स हा रोग होतो पहा. समजलं? रिकेट्स. शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे पहा? शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे पहा, ऑप्शन क्रमांक सी कार्बोहायड्रेट आपलं बरोबर उत्तर आहे पहा. मानवी शरीरामधील सर्वात लहान हाड कोणतं आहे? तर सर्वात लहान हाड आहे मित्रांनो स्टेप्स. कानाचं बघा. रक्तदाब मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? मित्रांनो रक्तदाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक सी सिस्मोनोमीटर वापरतात पहा. स्टेटोस्कोप कुठं? हृदयाचे ठोके मोजण्यासाठी. शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे घटक कोणते आहेत? तर ऑक्सिजन वाहून नेणारे घटक आहेत पहा RBC. लक्षात ठेवा, रेड ब्लड कार्पस्कल. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जीवनसत्व ए ची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो? तर रातांधळेपणा जीवनसत्व ए ची कमतरता झाल्यास होतो पहा. मानवी शरीरामधील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर रक्ताभिसरणाचा जो काही शोध आहे मित्रांनो, तर विल्यम हार्वेने लावला. कोण लावला? विल्यम हार्वे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणतं आहे? तर मानवी शरीरामध्ये सर्वात मोठं हाड कोणतं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, फिमर. ऑप्शन क्रमांक ए फिमर. कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त गोठतं? तर के जीवनसत्वामुळे रक्त गोठतं पहा. कोणत्या अवयवामध्ये पित्त तयार होतं? कोणत्या अवयवामध्ये पित्त तयार होतं मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक ए यकृतमध्ये पित्त तयार होतं पहा. रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये कोणतं धातू असतात? तर मित्रांनो कोणते धातू असतात? तर लोह आपलं याचं बरोबर उत्तर आहे लोह. हृदयाचा अभ्यास काय म्हणतात? हृदयाच्या अभ्यासाला तर काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी कार्डिओलॉजी असं म्हटलं जातं पहा.
मानवाला दातांची संख्या किती असते? तर 32 दात असतात. रक्ताचा पीएच किती असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, रक्ताचा पीएच असतो पहा 7.4. किती? 7.4. शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर मित्रांनो सर्वात मोठी पेशी असते अंडपेशी. नेक्स्ट पहा, मेंदूचे संरक्षण कोण करतं? मेंदूचं संरक्षण कोण करतं? तर मित्रांनो आपल्या मेंदूचं संरक्षण कवटी करत असते. कोणती? कवटी. बेरी हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर मित्रांनो बेरी हा जो काही रोग आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर B1, व्हिटॅमिन B1. शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर दाताचं एनेमल याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, रक्ताभिसरण संस्थेचा मुख्य अवयव कोणता आहे? तर हृदय मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? हृदय. शरीरामधील ऊर्जा निर्माण करणारा पेशी अंग कोणता आहे? तर शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारा पेशी अंग कोणता आहे? तर लक्षात ठेवा मायटोकॉन्ड्रिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानवाच्या शरीरामध्ये रक्ताचा रंग लाल का असतो? तर मित्रांनो रक्ताचा रंग लाल असतो ऑप्शन क्रमांक बी हिमोग्लोबिनमुळं. मानवाच्या शरीरामधील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर चेतापेशी याचं बरोबर उत्तर आहे पहा. चेतापेशी. रक्तामधील हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? तर हिमोग्लोबिनचं कार्य मित्रांनो ऑक्सिजन वाहून नेणे. जीवनसत्व सीचं मुख्य स्रोत कोणते आहेत? तर संत्री मित्रांनो याचं बरोबर होते. याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो. कोणत्या अवयवामध्ये मूत्र तयार होतं? मूत कुठं तयार होतं? तर मूत्रपिंडामध्ये. लक्षात ठेवा मूत्रपिंड. जीवनसत्व डीचं मुख्य स्रोत कोणते आहेत? तर जीवनसत्व डी विचारलंय तर सूर्यप्रकाशाचं बरोबर उत्तर आहे पहा. पचनासाठी मदत करणारा आम्ल कोणता आहे? तर मित्रांनो पचनासाठी मदत करणारं आम्ल आहे पहा HCl. याला आपण हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणतो. शरीरामध्ये कॅल्शियमचं मुख्य कार्य काय आहे? तर बघा हाडे मजबूत करणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानवाच्या शरीरामध्ये किती मूत्रपिंडे असतात? तर 2 मूत्रपिंडे असतात पहा. मानवी शरीरात रक्तवाहिन्यांचे जाळे किती किलोमीटर असतं? तर रक्तवाहिन्यांचं जे काही जाळं आहे मित्रांनो हे किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 97,000 किलोमीटर आहे पहा. शरीरामध्ये संतुलन राखणारा मेंदूचा भाग कोणता आहे? तर सेरेब्रम याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हृदयाचे ठोके प्रति मिनिट साधारण किती असतात? तर किती असतात मित्रांनो? 72 इतके असतात. मानवाच्या शरीरामधील रक्ताचं प्रमाण किती असतं? तर रक्ताचं प्रमाण किती असतं मित्रांनो? तर 5 लिटर याचं बरोबर उत्तर आहे. पुरुषांमध्ये कोणता हार्मोन स्रवतं? तर पुरुषामध्ये मित्रांनो टेस्टोस्टेरॉन. लक्षात ठेवा टेस्टोस्टेरॉन. मानवाच्या चेहऱ्यामध्ये किती हाडं असतात? तर 14 हाडं असतात. मित्रांनो 100 पैकी किती प्रश्न बरोबर आले? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. 100 पैकी किती प्रश्न बरोबर आले नक्की कमेंट्समध्ये सांगा पहा. तुम्ही इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.